योजना लाडक्या बहिणींना जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 कधी येणार, संभाव्य तारीख तसे तर 6,000चे आहे अपडेट. परंतु दादा गेले, पैसे गेले. सध्याची बातमी म्हणजे न्यूज म्हणजे दादा गेले, पैसे बी गेले. कारण की इतक्या दिवसानं दादा जाऊनही पैसे येत नाहीत. दादा नसल्यामुळे पैसे येत नाहीत. अजितदादा यांचा मृत्यू हे लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत वाईट घटना ठरलेली आहे. फेब्रुवारी महिन्याचे 15 दिवस उलटून गेले आहेत तरी पैसे येत नाहीत. कारण की अजितदादाचा घात किंवा अपघात त्याच्यामुळे पैसे येण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांच्या घातामुळेच पैसा बंद करण्यासाठीच त्यांचा घात झाला असावा असा एक निष्कर्ष लावण्यात येत आहे. कारण की लाडक्या बहिणींना दादा गेल्याच्या नंतर पैशाची तारीख वाढवण्यात आली. 15 दिवस जाऊनही त्यांचे पैसे येण्याचे मार्ग मोकळे झाले नाहीत. कारण की जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेल्यामुळे लाभार्थी महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचा जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र हा हप्ता कधी येणार याचे प्रश्न अवघड झालेले आहेत. तर लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. जिल्हा परिषद निवडणूक आधी पैसे येतील अशी अपेक्षा होती, मात्र पैसे अजूनही आले नाहीत. त्यामुळे 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु तसेही झाले नाही. जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता महिन्याअखेरीस एकत्र येऊ शकतो किंवा नाही, पण 3,000 रुपये एकत्र येण्याची शक्यता तर वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हप्ता फक्त KYC पूर्ण केलेल्या महिलांना मिळणार होता. अगर आहे ज्या महिलांना पात्र आहेत त्यांनाच मिळणार आहे. तर लाडकी बहीण योजनेची KYC जर केली असेल, काही चुका असतील तर त्यांना येण्याची शक्यता कमी आहे. चुका दूर झाल्यानंतर ही महिलांना रकलेले 4 हप्ते एकत्र येऊ शकतात. ज्या महिलांचे रकले आहेत तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चला हप्ता एकत्र येण्याची शक्यता दाट आहे. 6,000 रुपये त्यांच्या खात्यावर पडू शकतील असे दाट वर्तवण्यात आहे. परंतु लाडक्या बहिणीसाठी एक काळाचा घात म्हणजे अजितदादा पवार यांच्या जाण्याने. कारण की ते अर्थमंत्री होते आणि त्यांचे टायमिंग तिकडे काही असताना काही अडचणी असतात, पण टायमिंगमध्ये पैसे लाडक्या बहिणीला मिळत होते. त्यांचा घात किंवा अपघात झाला त्या संदर्भात काही माहिती देऊ शकत नाही आपण. परंतु त्यांच्या जाण्याने एक लाडक्या बहिणीसाठी फटकाच बसलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचे 4 महिन्याचे हप्ते KYCचं कारण आहे रखडलेत म्हणून, परंतु 3,000 देखील आले नाहीत, ते बी KYCचं कारण आहे म्हणून. तर तुम्ही नवीन असाल तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा. तर धन्यवाद.